अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त महात्म्य अध्याय 26. मदालसा ऋतुध्वज यांचा विवाह. पातालकेतूचा नाश करून राजाचे राजधानीत आगमन. तालकेतू दैत्याच्या कपटवर्तनाने मदालसेचा देहत्याग. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदत्तात्रयाय नमः. गुरु म्हणे दीपकासी कुंडला प्रार्थी नृपासी तरी नृपाचे मानसी न येईसी वरावे हे. तोची जितेंद्रिय जाणावा तोची धर्मभिरू म्हणावा. कामिनीने गाठिता ज्याच्या स्वभावा विकार किमपी न पडेची. राजा म्हणे सर्व ऐकिले जरी इने मला इच्छिले तरी माझ्या मनानं आले. साशंकित झाले मन माझे मी असे धर्मशील मजपासून अधर्म न घडेल. हिचे दान कोण करील केवी होईल माझी पत्नी. तर गुरु दीपकाला सांगता आहेत अशा प्रकारे कुंडला जी होती त्या मदालसेची सखी ती त्या राजाशी विनंती करते आहे की तुम्ही हिच्याशी लग्न करा. परंतु तो जो राजा होता ऋतुध्वज तो म्हणतो की माझं मन अजून साशंक आहे म्हणे, हिच्याशी कसं काय लग्न करावं. तू म्हणते म्हणून मी का बरं लग्न करू म्हणे हिच्याशी. मी असे धर्मशील मजपासून अधर्म न घडेल. हिचे दान कोण करील केवी होईल माझी पत्नी. तू सांगते म्हणून मी फक्त दोघांमध्येच लग्न करू का. हिचं कन्यादान कोणीतरी करायला पाहिजे ना, म्हणून मी काही तिच्याशी लग्न करत नाही म्हणे. द्विजदेवाग्नी समीप कन्येला वरती भूप एकांतीवरीला लागेल पाप मग अनुताप होईल. तर लग्न कसं होतं, ब्राह्मण देव अग्नी गुरु सगळे असतात लग्नाला आणि कन्यादान होतं त्यावेळेला लग्न होतं म्हणे. असं नुसतं एकांती थोडं लग्न करता येणार आहे. कुंडलावदे हा काय विचार कन्येने करुणी स्वयंवर धरिता इष्टपतीचा कर कोण पामर दोष दे. हिचा पिता गंधर्व इने विवाह गांधर्व करिता मानतील सर्व न दवडा पूर्वरत्न हे. तर म्हणे हिचा पती हिचा पिता जो आहे तो गंधर्व राजा गंधर्व आहे म्हणे. गंधर्वाची ही कन्या असल्यामुळे गांधर्व पद्धतीने ही लग्न करायला तयार आहे म्हणे. मग तुम्ही वेळ का घालवता तर तुम्ही हिच्याशी लग्न करा म्हणे. तुम्ही पहा तुमच्या कुळा मेनका कन्या शकुंतला धरिले तिच्या करकमला गांधर्व विधीने दुष्यंते. तर तुमच्याच वंशामध्ये म्हणजे सोमवंशामध्येच मेनकेची जी कन्या होती शकुंतला तर तिच्याशी लग्न कोणी केलं तर दुष्यंताने तिच्याशी गांधर्व पद्धतीनेच लग्न केलेलं आहे म्हणे. मग तुम्ही कसं का बरं नाही म्हणताय व असं. सोमवंशी आणि सूर्यवंशी करितात स्वयंवराशी तेव्हा हे गुणराशी स्वयंवराशी योग्य असे. तुम्हा साक्षी पाहिजे तरी गुरुशी आणते क्षणांतरी परी हिचा करधरी शंकांतरी न ठेवावी. पण तरी जर तुम्हाला वाटत असेल की अशा प्रकारे लग्न नको करायला म्हणून तर मी गुरुंना घेऊन येते म्हणे. तुम्हाला साक्षच पाहिजे ना तर घेऊन येते म्हणे गुरुला. राजा म्हणे गुरु येता मग हिचा कर धरिता समाधान वाटेल चित्ता तसे होता बरवे असे. ठीक आहे म्हणे घेऊन ये तेच चांगलं पडेल म्हणे. असे राजाचे वचन कुंडलेने ऐकून पावून या समाधान गुरुचे ध्यान आरंभिले. तव तत्काळ गुरु आले कुंडलेने सर्व कथिले. गुरु म्हणे बरे लग्न आले ये वेळे अनायासे. आणि मग अशा प्रकारे गुरुला आणलेलं आहे आणि त्यांचं आता लग्न होतं आहे. षष्टाष्ट द्वादश स्थानी वास केला खलग्रहांनी केंद्र त्रिकोल लाभस्थानी शुभग्रहांनी वास केला. तर गुरूंच्या या स्थिती असतात 6व्या घरात 12व्या घरात असा वास केलेला आहे म्हणे खलग्रह दुष्टग्रहांनी आणि केंद्रस्थानी त्रिकोण लाभस्थानी असे जे कुंडलीतले जे ठिकाणं असतात त्याचं हे वर्णन केलेलं आहे. एक सप्तम शुभ दुर्बल तो कदाचित शोक देईल तरी इतर ग्रह सबल शोक वारतील निश्चय. तर हिचं सप्तम स्थान म्हणजे जे पतीचं किंवा पत्नीचं स्थान असतं कुंडलीमधलं तर ते थोडंसं दुर्बल दिसलेलं आहे त्याच्यामुळे वियोग होऊ शकतो म्हणे. पण बाकीचे जे ग्रह आहेत ते सबल आहेत चांगले आहेत आणि ते हिचा शोकनाश करतील म्हणे असं सांगतायत.
गुरु असे बोलणी यथाविधी करुणी योग्य योजकाग्नी स्थापनी पाणी ग्रहण करविले. अशा प्रकारे त्यांचं लग्न केलेलं आहे गुरुनी. करधरिता मदालसेचा परमानंद जाहला आशीर्वाद देवणी त्याला गुरु चालला स्वस्थाना. अशा प्रकारे त्यांचं लग्न झालेलं आहे आणि गुरु निघून गेलेले आहेत. मदालसा म्हणे कुंडलेसी या तुझ्या उपकारासी तुलना नसे निश्चयसी प्रत्युपकारासी काय देऊ न योजी आता प्रत्युपकार हा माझे ठाई जिरो उपकार. कुंडला म्हणे ईश्वर आजी करुणा कर प्रसन्न झाला मनासारखे साधले आता माझे मन धाले तुझ पतीचे करी दिधले आता चालिले मी तपासी. तर कुंडला म्हणे मदालसा कुंडलेला सांगते तुझं उपकाराची फेड कशी करू म्हणे मी आता. तू माझं लग्न करून दिलं फार मोठा उपकार केलेला आहे म्हणे. आणि कुंडला तिला सांगते आहे की आता मनासारखं सगळं झालेलं आहे आता मी चालली म्हणे तप करायला तू पतीबरोबर जा म्हणे तू. आपुले मन सावरुणी धर्म धैर्य धरुणी पातिव्रत्य करुणी सुखी होऊनी राहे तू. तर आता तू पातिव्रत्य धर्माचा पालन कर आणि सुखात राहा म्हणे. मदालसा गहिवरे म्हणे माता पिता अंतरे परी तू हे केले खरे केले बरे हित माझे. तर तू आईवडील तर माझे लांब राहिले म्हणे पण तू माझं खूप कल्याण केलं म्हणे. असे म्हणून मिठी घाली कुंडलाही गहिवरली म्हणे तुझी उदेली हे भली दैवदशा. तू नको करू चिंता धरी पतीच्या चित्तवृत्ता मी तपा जाते आता म्हणून त्वरिता चालली. असं म्हणे त्या दोघीजणी एकमेकीच्या गळा भेट करून रडतायत आणि ती कुंडला सांगते की तुझं भाग्य थोर म्हणून तू याची राणी झाली तर तू आता चिंता करू नको आणि जा म्हणे. ती हिमाचळी येऊन राहिली तप करून इकडे भारेस घेऊन अश्वारोहण करी नूप. ती तिकडे कुंडला तपश्चर्येला निघून गेली आणि मदालसेला घेऊन तो राजा घोड्यावर बसून घेऊन आलेला आहे. तव सैन्य घेऊन पाताल केतू येऊन पुढे बोले गरजून माझे श्रीरत्न नेसी चोरा मी नसता येऊन माझे घरी घुसवून माझी श्री चोरून घेऊन जाशी चोरा रे. आणि मग सैन्य घेऊन पाताल केतू पुढे आलेला आहे आणि तो ओरडतोय तो राक्षस. अरे म्हणे चोरा तू माझी पत्नी घेऊन कुठे चाललेला आहे असं त्या राजाला सांगतोय तो राक्षस. मी दैत्य प्रबळ मला नेनसी तू खळ न लागता एक पळ तुझे कुळ संवारीन. राजा म्हणे चोर कोण पोटा लागता बाण राखावया की प्राण तो अपलायन का केले. तर राजा म्हणतो चोर कोण आहे तू का मी म्हणे. अरे तुला बाण लागला म्हणून तू तर चोरासारखा पळून गेलेला आहे म्हणे. गंधर्वाची कन्या चोरून आपण चोर होऊन दुसऱ्याला चोर म्हणून बोलता लाज न वाटे की इने मजसी केले स्वयंवर याविषयी साक्षीदार असती ब्राह्मण वैश्वानर तू असुर काय करसी. तर राजा म्हणतो चोर कोण आहे तू आहे का मी. तर मी तर हिच्याशी लग्न केलेलं आहे म्हणे आणि कोणासमोर ब्राह्मण आणि अग्निसमोर याच्याशी कन्यादान घेतलेलं आहे आणि मी आता हिला घेऊन चाललेलो आहे म्हणे. असे राजाचे वचन ऐकता दैत्य कोपोन म्हणे युद्ध करून माझे श्रीरत्न घेईन मी. असे म्हणून भूपावर सैन्य लोटी तो असुर राये सोडून ईश्वर जर्जर केले ते सैन्य. तर दोघांचं युद्ध सुरू झालेलं आहे. किती पडले किती मोडले किती वीर घायाळ झाले कित्येक मेले मूर्छित झाले किती पळाले जीव घेऊनी. अशा प्रकारे काही मेले काही जखमी झालेले आहेत काही बेशुद्ध पडलेले आहे काही पळून गेले त्यांचे राक्षस. सोडून तीक्ष्ण बाण पाताल केतूचा शोषिला प्राण देऊनी दुष्टा शिक्षण राजनंदन चालिला. आणि अशा प्रकारे सैन्याचा वध करून आणि शेवटी पाताल केतूला सुद्धा त्याने तीक्ष्ण असा बाण मारलेला आहे आणि त्याचाही प्राण गेलेला आहे. पाताल केतूचा सहोदर तालकेतू नाम असुर सोडून या समर लपून गेला पाताळ. तर त्याचा पाताल केतूचा जो भाऊ होता त्यांनी पाहिलेलं होतं तो लपून त्यांनी पाहिलं हे युद्ध झालेलं आहे तर तो लपून गेलेला आहे कुठे पाताळात जाऊन. मदालसेस घेऊन अश्वावरी बैसुनी गालवाश्रमी येऊनी वर्तमान सर्व सांगे. गालव प्रसन्न होऊन देई आशीर्वचन म्हणे आता निर्विघ्न सर्व यज्ञ होतील. आणि मग तो राजा मदालसेला घेऊन आलेला आहे आणि गालव ऋषींच्या आश्रमात येऊन त्यांनी सांगितलं की आता ते राक्षस मेलेला आहे म्हणे तर तुमचं आता यज्ञ निर्विघ्नपणे पार पडतील. त्वा माझे केले हित आता त्वा जावे स्वस्त म्हणून तया बोळवीत प्रेमभरित होऊनी पुत्र आला जय घेऊन हे राजासी कळले वर्तमान नगर अलंकृत करून बळ घेऊन समोर ये. आणि मग त्या राजाच्या पित्याला जेव्हा कळालं की आपला मुलगा विजयी होऊन आलेला आहे
आणि लग्नही करून आलेला आहे, तेव्हा तो समोर आलेला आहे. नगर सर्व शृंगारलेलं आहे. पाहोनी सुनेचे मुख, राजा झाला हरिख, सोडोनीही विरह दुःख, महासुख पावला. आणि अशा प्रकारे त्यांनी त्याची सून बघितली. इतकी सुंदर त्या सुनेला बघून राजाला खूपच आनंद झालेला आहे. वाद्य गजरे करून नगरी पुत्र आणून, कुवलयाश्व हे नाम ठेवून, वाटी धन विप्रासी सर्वा झाला आनंद थोर, नागरिक करती जय जयकार, नगरी वाटली साखर, हर्षोद्गार नमावे. अशा प्रकारे नगरामध्ये सगळा आनंदोत्सव चालू झालेला आहे. हत्तीवरून साखर वाटता आहेत सगळे. मदालसे सैत नृपावंदितसे सुत, सविस्तर सांगे समस्त राजा मात मानिकी. आणि ही अशी अघटित गोष्ट जी घडलेली आहे ते बघून सर्वांना आनंद झालेला आहे. आणि मदालसा आणि तो राजकुमार पित्याचं वंदन करत आहे. म्हणे देवलोकीचे कन्यारत्न, मिळाले न करिता यत्न, हे भूमंडळी न्यूत्न, आज एक नवल झाले. तर ही देवलोकाची मुलगी पृथ्वीलोकावर आलेली आहे. हे काय झालेले आहे, अपूर्व गोष्ट घडलेली आहे म्हणे. असा राजा वृष्ट झाला, मदालसा गंधर्व बाला, पतिव्रता सुशिला, वागे धर्माला अनुसरुणी. अशा प्रकारे राजा संतुष्ट झालेला आहे. आणि ती जी मदालसा होती ती पत्नी धर्माला धरून वागत होती. माणिपती सदेवता, धरी त्याच्या चित्तवृत्ता, प्रेम ठेवण्या शांता, जिची शांतता नवर नव्हे. तर ती शांत अशी आणि पतिव्रताहून राहत होती. त्या परस्परांचे प्रेम वाढले असे निस्सीम, ते केवळ निरुपम, चक्रवाका समन न म्हणावे. तर त्यांचं खूप एकमेकांवर प्रेम होतं म्हणे. असे असता प्रेमभरित, वनी एकला राजसुत, गेला मृगया हिंडत, ते जाणत शत्रू ते. तर ते इतके एकमेकांशी एकरूप झालेले होते. आणि एक दिवशी काय झालं, तर तो राजा मृगया करण्याकरता वनात गेलेला आहे तो मुलगा. पाताल केतूचा सोदर, समोर झुंजोनिया मानी दर, परी राहे सादर, सहोदर ऋण फेडावया. तर तो जो पाताल केतूचा सख्खा भाऊ होता, तर तो बघतोय की यानेच माझ्या भावाला मारलेलं आहे. मग त्याचं बदला घेण्याकरता तो मनामध्ये भीती घेऊन वाट बघत होता याची. तो वणी येतो असे देखून, मायेने तपोवन, तेथे तत्काळ कल्पून, मौनी होनी आपण बसे. तर अशा प्रकारे तो तिथं तपोभूमी त्याने त्या राक्षसाच्या भावाने निर्माण केलेली आहे. आणि एखाद्या ऋषीचं हे घेऊन बसलेला, रूप घेऊन जप करण्याकरता बसलेला आहे तो तिथं, मायावी रूप घेऊन. जटाजूट बांधुनी, अंगी भस्म चर्चुनी, हाती गोमुखी घेऊनी, नासाग्रनयनी जप करी, जसा कवंडळाचा रंग, बाहेर दिसे चांग, जसे गोजिरे दिसे सोंग, अंतरंगणे नव्हे. तर कडू वृंदावनाच्या फळाचा जसा बाहेर हे दिसतं, छान असा रंग दिसतो, पण फळं कसे असतात कडू, त्याप्रमाणे हा राक्षस साधूचं रूप घेऊन हातामध्ये गोमुखी, डोक्यावर हे बांधलेले, जटाजुटा बांधलेल्या, अंगाला भस्म लावलेलं आणि नासाग्रनयनी नासाग्र दृष्टी ठेवून जप करत बसलेला होता. तसा तो दैत्य कपटी, हो निया जटी, राहे साधू सामठी, कपटपोटी ठेवणी. राजा चालला मार्गावर, आश्रम देखे मनोहर, म्हणे कोण नवा ऋषेश्वर, करी सुंदर आश्रम हा. तर राजा चालता चालता बघतोय की अरे हा नवीन ऋषी कोण आलेला आहे म्हणे, इतका छान आश्रम आहे इथं याचा, हा कोण आहे म्हणे, असं म्हणून बघतोय तो. स्वापदे शांत फिरती, वैर नये कोणाप्रती, सर्व वृक्ष फळत दिसती, झरे वाहती सर्वत्र. इथं सगळे स्वापत शांतपणाने फिरता आहेत, त्यांच्यामध्ये वैरभाव नाही आहे म्हणे काही. परत झाडं जी आहेत फळांनी बहरलेले आहेत, झरे वाहत आहेत. असं हे कोण आहे म्हणे, ऋषी कोण आहे, तर आपण दर्शन तरी घ्यावं. पाहावे आत जाऊन, मुनीचे दर्शन घेऊन, मग निघावे येथून. असे म्हणून राजा आला आणि आता म्हणे यांचं दर्शन घेऊ आणि मग पुढे जाऊ, असं म्हणून तो गेलेला आहे तिथं. पाहून या मुनी ते, हर्ष झाला राया ते, भावे वंदुनी तया ते, म्हणे माते कृतार्थ केले, झाले आपुले दर्शन, सफळ झाले जीवन, मला केले पावन, कृपावलोकुनी करुणी. आणि मग तो राजामध्ये गेलेला आहे आणि त्या ऋषींना वंदन करतो आणि सांगतो की तुमचं दर्शन घेऊन आज मी कृतार्थ झालो म्हणे. आणि असं म्हणून नमस्कार करतोय.
मनोनी नमन करी कपटी म्हणे त्या अवसरी, तू या वनांतरी कोण कोठून आलासी. तया म्हणे नृपसुत, जो राजा शत्रुजित, कुवलयाक्ष मी त्याचा सूत. मृगया करीत येथे आलो. तर म्हणे शत्रुजित नावाचा राजा आहे, त्याचा मुलगा मी कुवलयाक्ष तर मृगया करण्याकरता इथे आलेलो आहे, असं तो ऋषींना सांगतो आहे. धन्य आजीचा सुदिन, झाले आपुले दर्शन. कपटी म्हणे एक सांगेन, ते वचन अवधारी. म्या आरंभिला यज्ञ, नाही दक्षिणेसी धन. दक्षिणे विनय तामस यज्ञ, असे प्राज्ञ बोलती. तर ते ऋषी सांगतायत त्याला, म्हणे मी आता तुला एक सांगतो म्हणे, मी एक यज्ञाचा प्रारंभ केलेला आहे, सुरुवात केलेली आहे, पण त्या यज्ञासाठी मला द्रव्य नाही म्हणे. तर यज्ञ केल्यानंतर दक्षिणा द्यायला जे लागतं म्हणे, तर यज्ञ केला आणि दक्षिणा जर नाही दिली तर त्याला हे म्हणतात म्हणे तामस यज्ञ असं म्हणतात म्हणे. दक्षिणेविन जर हे केला तर तामस यज्ञ होतो म्हणे, म्हणून मला दक्षिणेसाठी तू काहीतरी दे म्हणे. राजा म्हणे नगरात, मिळेल धन बहुत, मी बरोबर वनात, धन रहित पातलो. तो राजा सांगतो, धन इथं काही बरोबर नाही आणलेलं म्हणे, मी तर वनात आलेलो आहे. तर धन कुठे आहे, तर राजधानीला आहे म्हणे माझ्या. आपली आज्ञा झाल्यावर मी जाऊनी नगरी, द्रव्य आणि निर्धारी, कृतार्थ करी मजला तू. तर म्हणे तुम्ही आज्ञा करा, मी जाऊन घेऊन येतो म्हणे धनद्रव्य तुम्हाला द्यायला, असं तो राजा त्या ऋषीला सांगतो आहे. कपटी म्हणे तयास, का करावा सायास, मी निरपेक्ष खास, नाही सोस धनाचा. तुझे गळा कंठी असे, ती मिळता सर्व भागत असे, तर विशेष मी न मागत असे, तुझं वाटत असे तसे करी. तर म्हणे अरे, तर मला धनाचा काही, तो कपटी ऋषी सांगतो, मला धनद्रव्याचा काही लोभ नाही म्हणे, मला फक्त थोडं तुझ्या गळ्यातली कंठी जरी दिली तरी माझं काम होणार आहे म्हणे, तर मला काही जास्ती नको आहे, तू म्हणशील तर मला ती कंठी काढून दे म्हणे. कुमार म्हणे काय शाश्वत, द्यावी कंठी हे निश्चित, असे म्हणून त्वरित कंठी तया देत असे. ठीक आहे म्हणे, हे पाहिजे तर ही घ्या म्हणे. हातातली गळ्यातली कंठी काढून दिली त्यांनी. कंठी हाती घेऊन म्हणे मी शीघ्र जाऊन, वरुणाचे दर्शन घेऊन येतो लवकर, तवर तू येथे राहून करी यज्ञाचे रक्षण. भूप तथास्तु म्हणून तेथे बसून राहिला. आणि त्या राक्षसाने त्या राजाच्या गळ्यातली कंठी काढून घेतली आणि सांगितलं, मी आता वरुणाचं दर्शन घेऊन येतो, तोपर्यंत तू इथं मी हा जो यज्ञ चालू आहे त्या यज्ञाचं रक्षण कर, आणि मी आलो का मग तू जा म्हणे. असं म्हणून त्या राजाला तिथं बसवून दिलेलं आहे. कपटी नगरी जाऊन मदालसेस बोलावून, राजाच्या सन्निधान हाहाकार करुणी बोलत, कुवलयाक्ष वनी गेला, ते कळले तालके तुला. त्याला पाहुणी एकला दैत्याला युद्धार्थ, म्हणे माझ्या बंधूस मारून आलास नारी घेऊन, आता किरणकंदन म्हणून युद्ध आरंभिले. कुवलयाक्ष पडला दैत्य अश्व घेऊन गेला, मी पातलो त्या काळाला, राजा मला बोलावी. आणि मग तो सांगतो आहे, तो साधूचा वेश घेतलेला तो राक्षस सांगतो आहे, म्हणे ह्या तुझ्या मुलानी याला मारून टाकलेलं म्हणे, तालकी तुला मारलं तर त्याचा भाऊ आला म्हणे आणि त्यांनी सांगितलं की माझ्या भावाचा बदला घेण्याकरता माझ्याशी युद्ध कर. आणि मग दोघांचं युद्ध झालेलं आहे आणि त्यांनी तुमच्या मुलाला मारून टाकलं म्हणे. तर तो कुवलक्ष जो होता तो रणांगणात पडला म्हणे, म्हणजे लढताना मरून गेलेला आहे. आणि त्यांनी मला मग बोलवलं म्हणे आणि त्यांनी सांगितलं की ही कंठी घरी जाऊन माझ्या वडिलांना दे. मी त्याचे अंतकाळी गेलो त्याचे जवळी, ही कंठी त्यावेळी देऊनी बोलिला ते ऐक, ही कंठी मधालसेला देई आश्वासन हे तिला, असे सांगोनी तो मेला तया जवळी वनस्थानी, तया जाळीला वनस्थानी. तर म्हणे त्यांनी ही कंठी मला दिलेली आहे आणि सांगितलं ही मदालसेला दे, त्याप्रमाणे मी घेऊन आलेलो आहे म्हणे. आणि मग त्याची सतीगती वनातच करून टाकली म्हणे. असं तो जाऊन त्या मदालसेला आणि त्या राजाच्या वडिलांना सांगतो आहे. असे कपटी बोलून कंठी तेथे ठेवून, पुन्हा आला परतोन त्याच वनी दुरात्मा. आणि मग ती कंठी देऊन टाकली राजाकडे आणि तो परत आलेला आहे वनामध्ये. पुत्र वार्ता ऐकोनी राजा रडे भुंकोनी, शिर घे आपटोनी आठवणी पुत्रगुण. आणि इकडे त्या राजाला फार दुःख झालेलं आहे आपला मुलगा गेला म्हणून. तो मोठ्याने रडायला लागलेला आहे. मदालसा धडफोडी उंच स्वरे हंबरडी, आता थारा नसे ब्रह्मांडी, अग्नितवडी द्यावी म्हणे. आणि त्याची जी पत्नी होती ती राजकुमाराची, तर ती मदालसा ती छाती बडवून मोठ्याने रडते आहे आणि सांगते आहे, आता मला जगून काय करायचं म्हणे, आता मला या ब्रह्मांडात काहीच थारा नाही म्हणे,
तर मी आता अग्नीमध्ये उडी घेऊन सती जाईल म्हणे. पतीचे गुण आठवून ती रडे गळा फोडून, म्हणे मला सोडून प्राण जीवन कोठे गेला. मासा जसा जळावीन तसे मी पतिवीन, येथे आता तडफडवून मरोणी जाईन सर्वथा. जसा पाण्या वाचून मासा तडफड करतो त्याप्रमाणे मी पती वाचून तडफडते आहे म्हणे. आता मी सुद्धा मरून जाईल म्हणे. काय करावे लावण्य संपत्ती, काय करावे पत्ती हत्ती, प्राणेश्वर माझी गती, कासया संपत्ती हे. तर मला हे हत्ती घोडे पायदळ कशाला पाहिजे म्हणे, किंवा माझं जे सौंदर्य आहे त्याचा आता काहीच उपयोग नाही म्हणे. तर मी आता हे मरून जाते म्हणे. पती सवे साम्राज्य, पुत्रासवे धर्मराज्य, इतरांसवे यमराज्य, हे प्राज्य कष्ट दे. तर पतीबरोबर जे हे असतं, पती असतो तेव्हा काय असतं, साम्राज्य असतं. पुत्राबरोबर धर्मराज्य असतं. आणि 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 दोघांना त्यागून जे असतं ते त्याला यमराज्य म्हणतात म्हणे. तर ते कितीही असलं तरीसुद्धा ते कष्ट देतं, त्याचा त्रासच होतो म्हणे. नको नको रांडपण पदोपदी जे देशीन, विरह दुःख दारुण आता ते कोण सोशील. आता करावे सहगमन तेने कुळ होईल पावन, पतीशी परलोकी जाऊन मी पावेन परमानंद. तर आता मला हे असं दुःखदायक जीणं नको आहे, तर मी आता सहगमन करते आणि परलोकी जाते म्हणे, पतीला भेटायला जाते म्हणे. असा निर्धार करून चित्ती पती आठवणी, हाती कंठी घेऊनी अग्निप्रवेश केला जिने. तर तिने अग्निप्रवेश करून घेतलेला आहे. ते पाहुनी सासरा म्हणे आता या असारा, देव सोडूनी संसारा मी खरा अभागी. ज्याची बाळपणी मरे माता, तारुण्य मरे कांता, वृद्धपणी मृत्यू ये सुता, या परता पापी नाही. तर या संसार हे आता याच्यात काही अर्थ राहिलेला नाही म्हणे. तर माझ्यासारखा अभागी मीच आहे म्हणे. ज्यांची लहानपणी आई मरते किंवा तरुणपणात पत्नी मरते आणि म्हातारपणी पुत्र जातो, तर ते खूप पापी असतात म्हणे. लेक सून गेले मरून, आता काय वाचून मी जाईन मरून. कासया जीवन दुःखरूप, पुत्राचे गुण सकळ, आठवणी तो नृपाळ, फोडिया पुले कपाळ, पडे व्याकुळ होनी. मग तो अशा प्रकारे कपाळ बडवून बडवून शोक करत होता. इकडे कपटी आश्रमासी येऊनी म्हणे रायासी, राजपुत्रा तू धन्य होसी, उदार असशी महात्म्या. म्या माझे कार्य केले मनोरथ सिद्ध झाले, सर्व हे तू पुरले मन धाले माझे आता. तुझी इच्छा असेल तरी तू येथे निवास करी, राजा म्हणे त्या अवसरी आता नगरी जातो मी. अशा प्रकारे तो कपटी ऋषी परत आलेला आहे त्या राजपुत्राजवळ आणि सांगतोय की माझं काम झालेलं आहे म्हणे. आता माझ्या मनातल्या इच्छा पूर्ण झाल्या, आता माझं मन समाधान झालं, तर तुला आता इथं माझ्याजवळ राहायचं तर राहा, नाही तर जायचं तर जा म्हणे. तर तो राजा म्हणतो नको म्हणे, आता मी जातो म्हणे माझ्या नगरात परत. अशा प्रकारे तो परत चालला आहे घरी. मी आलो एकला येथे बहु विलंब लागला, आता आज्ञा द्यावी मला जाऊनी ताताला भेटेन. कपटी म्हणे धन्य तू पुरविला माझा हेतू, आता नगरा जा तू आशीर्वाद घेऊनी. तो मुलगा सांगतोय मला इथं येऊन खूप वेळ झालेला आहे, आता जातो आणि माझ्या वडिलांना भेटतो म्हणे मी. आणि अशा प्रकारे तो कपटी साधू आशीर्वाद देतोय, जा म्हणे तू आता. राजा कपट नेनून तया प्रतिवंदून, सोडून यावन निजभवन लक्षित असे. समोर ओरडती दिवा भीत, राजाचे चित्त झाले भीत, वामांग असे स्फुरत, म्हणे उत्पात येतो की. तर मग तो राजा त्या कपटी ऋषीचं दर्शन घेऊन निघालेला आहे. तर येताना त्याला अपशकुन घडायला लागलेले आहे. व घुबडं ओरडत होते आणि त्याचं डावा अंग जे स्फुरत होतं, म्हणजे डावा डोळा उडत होता, डावा हात फुरफुरत होता. आणि त्याला वाटत होते ही काय संकटाची चाऊल आहे का काय असं. माझा पिता असे सुखी, म्हणून हरिनाम घे मुखी, मार्गी चाले एकाकी, विवेकी राजपुत्र. तो मनात म्हणत होता की माझ्या वडील सुखात राहू दे म्हणे, असा विचार करून तो चाललेला आहे. नगर ते शून्य दिसे, मार्गही घोळत नसे, कोठे उत्सव न होत असे, दुःख करीतसे कुलयाक्ष. असा तो दुःख करीत वेगे पातला राजवाड्यात, तव कोणी आकांत तेथे धावत पातला. तर तो नगराजवळ जसा आला तसं त्याचं नगर शून्य असं सुनसुन वाटत होतं. त्याला मार्गही लवकर संपत नव्हता त्याचा, आणि तो मनामध्ये दुःखित होऊन चाललेला आहे आणि आलेला आहे घरी. पाहत होतं सगळीकडे शोकाकुल वातावरण झालेलं होतं. ताता पुढे येऊन धरी तयाचे चरण, तेने पुत्रा पाहून दृढ आलिंगन घेतले. मनी म्हणे हे काय, हा भूत होऊन आला काय, किंवा हे स्वप्न होय, न कळे अभिप्राय यथार्थ.
तो मुलगा घरी आलेला आहे, पित्याला दर्शन घेतो आहे. तेव्हा त्याच्या वडिलांना वाटलं, अरे आपला मुलगा तर गेलेला आहे, मग हे का भूतभीत होऊन आलं का काय, असा विचार करतोय तो राजा. किंवा मग दुःख जाणुनी शंकरे दिदला परतोनी, किंवा कपटी आला कोणी मुनी होनी भलताची. हा का भूतून आला का, मग माझं दुःख शंकराला बघवलं गेलं नाही म्हणून त्यांनी परत पाठवून दिलं माझ्या मुलाला. किंवा एखादा राक्षस भिक्षस का याचं रूप घेऊन आलेला आहे म्हणे, असं तो शंका घेतोय मनामध्ये. जरी कपटी म्हणावं मुनी, तरी कंठी आणली कोठोनी. हा संशय माझे मनी होनी आश्चर्य वाटते. जरी आपण म्हणावं का तो मुनी कपटी असेल म्हणे, पण ही त्याच्या गळ्यातली कंठी तर खरी होती ना मुलाची. जरी हा खरा पुत्र, तरी याचे जळाले कलत्र. जे सतीरत्न पवित्र, ते दुःख कसे सांगावे. आणि हा जर खरा मुलगा असेल, याची तर पत्नी मरून गेलेली, याला हे दुःख कसं सांगू म्हणे मी आता. असा चिंता तूरतात, तयासी बोलतसे सुत. म्हणे बापा तुझे चित्त, का दुःखीत झाले. तर मग अशा प्रकारे मुलगा त्या पित्याला विचारतोय, तुम्ही दुःखी का दिसतायत म्हणे, काय कारण आहे सांगा म्हणे. राजा म्हणे सुता, तुझा वियोग होता, दुःख झाले ते आता तुझं पाहता निवाले. तर म्हणे मला जे काही तुझा वियोग झाल्याचं दुःख झालेलं आहे, तर ते आता तुला पाहून निवारण झालेलं आहे म्हणे. इति श्री परमहंस वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्री दत्त महात्मे षोडविंशोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रयार्पितनमस्तु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.